चला अंपायर्स मैदानाच्या आतमध्ये उतरा. दोन अंपायर्स मध्ये आपण पाहू शकतोय विजय भोई जे आमचे ऑफिशियल्स कॉमेंटेटर आहेत ते पंचाची भूमिका पूर्ण करताना इथे बघायला मिळत आहेत. आणि त्यानंतर आणखीन एक अंपायर्स जयेंद्र वाघे ज्या आता मात्र आपण बघितले तर आम्हाला जॉईन झालेत. 3 ओव्हरचा मॅच असेल. दोन टीम्स रेडी राहायचं आहे टॉस बॉक्सच्या दिशेने येण्यासाठी. पुढे 3 ओव्हर नंतर लगेचच आम्ही टॉस करणार आहोत आणि आमच्या पाहुण्यांचा मान सन्मान देखील करणार आहोत. त्यामुळे मर्दू स्पोर्ट्स राजावली बी टीम्स आणि जय हनुमान स्पोर्ट्स बिडाचा पाडा म्हणजे आता ह्या 4 ज्या टीम आहेत ना अंतिमच्या असतील म्हणजे पुढच्या त्या 4 टीममध्ये जर आपण बघितलं तर मग याच विभागातील म्हणजे याच जवळजवळ मर्दू स्पोर्ट्स राजावली बी ए आणि गोखिवरे म्हणजे या क्षेत्राला जोडून जाणाऱ्या टीम आहेत. चला जाऊया. 2 बॅटर्स आहेत. 2 बॅटर्समध्ये आपण पाहतोय दया आणि विशाल कमाल. हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक असेल. पहिल्या बॉलवर आपण बघितलं तर मग षटकार मात्र इथे लगावला जात आहे. अजितजी धोतडे साहेबांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक इथे जाहीर झालंय. बॉलरसाठी मेजवानी आहे बघा. सूरजने देखील षटकाराची हॅट्रिक्स पूर्ण केली गेली होती. त्यांना 1000 रुपये मिळाला होता. आता इथे बॉलरसाठी आपण पाहिलं तर मग हॅट्रिक साठी पारितोषिक जाहीर झाले. परंतु पहिल्या बॉलवर काय जबरदस्त आपण बघितलं टायमिंग कमाल बघायला मिळेल. कमालचा फटका मात्र हलक्या हाताने आपण पाहिलं तर मग फटका खेळला गेला आणि षटकाराने अकाउंट ओपन केलं. मागे क्रॉस खेळण्याचा प्रयत्न. रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. एलिव्हेशन तर मिळालं होतं परंतु टायमिंग मात्र तितकं नाही झालं. त्याच कारणामुळे आपण पाहिलं की हा बॉल मैदानाच्या मध्ये आपल्याला बघायला मिळाला. धावा मिळाल्या आपण बघितलं या बॉलवर आपण पाहिलं तर 1 आणि दया यांनी आपण पाहिलं तर 2 बॉल फेस करत असताना 7 धावा जोडल्यात. करणच्या हातामध्ये बॉल सोपवला गेलाय. करण मॅच विनर प्लेअर डेफिनेटली आहे परंतु या सत्रामध्ये बॉलिंग कशी करेल ते पाहावं लागेल. ऑफस्टंपच्या बाहेर हा बॉल पाहतोय प्रहार केलाय फिल्डर ओ अंत बला तर सब बला यालाच म्हणू शकतोय. कसाही पकडला परंतु कॅच पकडला त्याला महत्व आहे. आणि जो मागच्या मॅचचा हिरो त्याला केले बाद आणि कॅच पकडली आहे त्या खेळाडूसाठी सौरभ नाकरे. त्याच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज देखील आलंय विद्यमान सरपंच रवींद्रजी ठक्कर साहेबांच्या माध्यमातून. सौरभ नाकरेला आपण बघितलं तर स्कोरिंग करताना आपण आम्ही पाहिलं होतं परंतु फिल्डिंग करताना कॅच पकडताना आता प्रत्यक्षात पाहिलाय आणि चांगला कॅच पकडला त्याने. कारण की हा गेम चेंजर वाला कॅच ठरू शकतोय. कारण की मागच्या मॅच मध्ये विशाल कमालकरी मालकरी होता परंतु त्यांनी कमाल केली होती म्हणून त्याला कमालकरी आम्ही नाव दिलं होतं. पण कमालीची बॅटिंग केली होती मागच्या मॅच मध्ये परंतु यावेळेला कमाल करता आली नाहीये त्यांना. पहिल्या बॉलवर मात्र थोडंसं लवकर जाताना आपल्याला पाहायला मिळाले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील आता रोहन दुमाडा. रोहनने देखील चांगली बॅटिंग केली होती मागच्या मॅच मध्ये. दया आणि आपण पाहिलं तर आता रोहन करणला मिळालेली मोठी सफलता तिसऱ्या बॉलवर. हा 4था बॉल असेल. सामना करतील रोहन जे नव्याने दाखल झालेत. थोडासा दूर फेकण्याचा प्रयत्न केला होता आपण बघितलं तर मग अंपायर चा मात्र आपण बघितलं इथे रिव्ह्यू आहे आणि हा रिव्ह्यू मात्र आपण बघितलं तर वाईड आहे की नाही चेक करण्यासाठी. इट्स वाईड डिलेव्हरी असेल. वाईड लाईन वरून पूर्णपणे हा बॉल मात्र आपल्याला जाताना बघायला मिळालाय आणि त्यामुळेच हा वाईड मात्र जो असेल एक्स्ट्रा रन्स मिळेल. 8 रन्स स्कोर बोर्डवर समोर टाकलाय खोलला टप्प्यामध्ये थोडासा बॅटरला. ओहो मिस्टेक
गलती से मिस्टेक आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पार मिळतील धावा 4 चौकार. रोशन होते तिथे. रोशनच्या माध्यमातून सिली मिस्टेक झाली आहे. या पटलावर तुम्ही मिस्टेक्स आणि सिली मिस्टेक करू शकत नाहीये. 3 ओव्हरचा कुशल मुकाबला आहे कारण की तुम्हाला इथे चेस करावे लागतील नंतर मग. धीमा टाकला या वेळेला थोडासा लेग कट्टर वळतोय चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर. आपण बघितलं तर मग मिसफिल्ड चौकार त्यानंतर डॉट धाव फलकाचा आकार बघितला पहिल्या ओव्हरमध्ये 12 आहेत. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि एक असेल. फिनिश कशा प्रकारे केलं जाईल. 12 मध्ये किती भर पडेल पहिल्या ओव्हरमध्ये. हलकासा बाहेरच्या दिशेने वळवलाय बॅटचा एज बघायला मिळालाय आणि विकेट किपरच्या दस्तानामध्ये चेंडू मात्र प्रस्थान करताना पाहायला मिळतोय आणि इथे आपण बघितलं तर मग विकेट डाऊन होताना पाहायला मिळेल. दुसरी मोठी विकेट आणि ही विकेट मिळाली रोहनची. परतावं लागेल रोहनला आणि सफलता जाईल करणच्या खात्यामध्ये. धावसंख्या आपण पाहिली तर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 बाद 12 धावा. त्यांची देखील कमाल आपल्याला बघायला मिळाली होती. परंतु बॉलरसाठी पण बघितलं तर मग अजित दादा दोदडे यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि सौरभला तर कॅचसाठी 200 रुपये लागू झालेत. परंतु कमाल आत्तापात्र आपण बघितलं तर बॅटिंगमध्ये की बॉलिंगमध्ये कोणाकडून कमाल होताना बघायला मिळेल. हा कुशल मुकाबला आहे. या कुशल मुकाबल्यामध्ये आपण जर प्रत्यक्षात जर बघितलं ना तर पूर्णपणे ब्लेसिंग स्टार्स उंबरपाडा संघाचे 2 स्टार्ट थोडेसे अर्ली लवकर मात्र आपण पाहिले तर मग जे बाद झाले चमकता आधीच मात्र आपण बघितलं तर त्यांना डिस्ट्रॉय केलं गेलंय. आता उर्वरितचे स्टार आहे ते मात्र चमकतील का. डेफिनेटली आपण पाहतो एक चांगलं क्रिकेट खेळावं लागेल आणि बॉलिंग ट्रॅकवर आता कैलास. लॉर फुल टॉस पाहतोय. खडे खडे मात्र शॉट खेळण्याचा प्रयत्न फ्लाईट दिली होती. गती कमी केली होती. गतीमध्ये मिश्रण आणतायत आणि खासियत आहे कैलास यांची. पाहतोय आपण दया स्ट्राईक एनकडे आपण पाहतोय. हा बॉल खेळत असताना आपण पाहिलं तर थोडंसं चेकमेट केलं होतं डॉट. धीमा टाकला पुन्हा परंतु यावेळेस दिशा थोडीशी चुकीची. वाईटचा इशारा मिळेल. डेफिनेटली आपण पाहिलं तर मग जो एक बॉल डॉट गेला होता ना त्याचा मी तर म्हणेन मग आता इथे कमबॅक करू शकतो कारण की इथे वाईट मिळाली म्हणजे डॉटची भरपाई झाली आणि इथे या बॉलवर चांगला फटका खेळण्याची संधी. फुलटॉस दिलाय मेजवानी हो पुढे आले होते फिल्डर. कॅच ड्रॉप. उलटास होता. ताकद कमी पडली या फटक्यामध्ये. आता का ताकद कमी पडली कदाचित म्हणू शकतो की मग हवा देखील त्या थोड्या त्या दिशेने विरुद्ध आता बघायला मिळते. एक मिळाली. 14 रन स्कोर बोर्डवर पाहतोय आपण बघतोय आपण. धीमा टाकला गेला. याही वेळी आपण बघितलं पंचांचा इशारा मिळेल. पुन्हा एकदा वाईड असेल. दिशा हिंड बॉलिंग थोडी आता होताना बघायला मिळाले का. हो डेफिनेटली 2 आतापर्यंत वाईड ही आपल्याला बघायला मिळालेत या ओव्हर मध्ये. समोर टाकलेला बॉल बॅटच्या रडार मध्ये. हा बॉल जाईल. हाय हॅलो टाटा बाय बाय करत बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील पूर्ण धावा 6 षटकार. विकास कमाल करी झालाय. एक नाही तर 2 कमाल करी आहेत. बॉल मात्र थोडासा पुढे टाकला गेला होता परंतु पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मग लालच दिली होती बॅटरला. परंतु त्या लालच मध्ये आपण बघितलं की टायमिंग झाला नाहीये. हलकस बॅटला मात्र स्पर्श करताना पाहायला मिळालाय. चेंडू एक धाव कन्वर्ट केली जाईल. धावसंख्येचा आलेख थोडासा मात्र वाढतोय. 22 या ओव्हर मध्ये चेंडू कंप्लीट झालेत 4. चांगला ॲक्युरेट स्कोरिंगचा लेखाजोखा रामदास आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून देखील या 3 दिवसामध्ये होताना बघायला मिळाले.
थोडासा धीमा टाकला होता, पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. फिल्डर तिकडे जयेश चेंडूला फळी करतील. लेग बायचा इशारा, 1 ने धाव फलकावर आपण पाहिलं. 23च्या घरामध्ये धाव फलक पोहोचला जाईल. अंतिमचा बॉल असेल या दुसऱ्या ओव्हरचा. ज्याप्रमाणे आपण बघितलं तर हॅट्रिकसाठी पारितोषिक आहे, परंतु हॅट्रिकच्या दिशेने कोणताही खेळाडू प्रस्थान करत नाहीये. हलक्या हाताने चेंडूला मात्र सॉफ्ट हँडने ढकललं जातंय. 1 धाव कन्वर्ट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी परतलेत आणि 2 धावा योग्य रीतीने मात्र 30च्या घेरामधून चोरल्या जातात. चोरी झाली अगदी जवळून, डोळ्याच्या समोरून 2 धावा चोरल्या गेल्यात आणि या 2 धावांनी टीमची टोटल 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पोहोचली गेली आहे 25च्या घरामध्ये. 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 ओव्हरचा खेळ, 25 धावा. आत्ता आपण पाहिलं तर मग 6 चेंडूचा खेळ आता शेष असेल. 25 मध्ये आपण बघितलं तर मग धाव फलक 40+ हे जाताना बघायला मिळेल की मग 30च्या आतमध्ये किंवा 35च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न होताना जर पाहिलं. म्हणजेच प्रयत्न काय असेल क्रिकेटच्या बटलावर, प्रथम बॅटिंग करणारी टीम ठोकण्याचा प्रयत्न करत असेल, परंतु फिल्डिंग करणारी टीम रोखण्याचा प्रयत्न करत असेल. प्रयत्न कोणाचे सफल होतील पाहूया. प्रत्यक्षात जाऊया डीजेकडे. मैदानाच्या आतमध्ये गरज आहे पाण्याची आणि आम्हाला गरज आहे ते म्हणजे एक सुंदर सुमधुर गोड अशा गाण्याची. वेलकम बॅक पुन्हा एकदा सगळ्यांचं दुपारच्या सत्रामध्ये मनापासून स्वागत. घड्याळामध्ये मित्रांनो वेळ जर आपण बघितली तर 1:49 आणि डेफिनेटली आपण पाहू शकतो की मैदानाच्या आतमध्ये गेम देखील रंगला गेलाय. वाघोबा स्पोर्ट्स टिवरी विरुद्ध आपण बघितले तर ब्लेसिंगचा सुंबरपडा 25 धावा या पाहिल्यात. रोशन वज्रे बॉलिंग ट्रॅकवर. विशाल साठी हा बॉल हवेत आहे. हा बॉल जाईल बाउंड्रीच्या दिशेने. 7 धावांसाठी सिक्सर. हा दयाच्या बॅटमधून सिक्सर येताना पाहायला मिळाला. विकास आणि दया हे 2 बॅटर्स आहेत. 31-31 सुरुवात बघा ओव्हरची षटकाराने झाले. रोशनचं स्वागत केलंय. हा थोडासा शपल क्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉलरसाठी आपण बघितलं तर मग अजितजी धोदडे साहेबांच्या माध्यमातून हॅट्रिकसाठी ₹1000 आहेत, परंतु विकेटमध्ये आपण बघितलं, हॅलिंगमध्ये आपण बघितलं तर पहिल्या 2 मध्ये 6 गेल्यात. नक्कीच रनअप मध्ये चुकताना बघायला मिळतोय. आपण जर बघितलं तर सरपंच उपसरपंच चषक 2026 आपण बघितलं तर जसं म्हणतायत ना की सगळे विषय आहेत पेंडिंगला, कारण की आमचा चषक आहे हा ट्रेंडिंगला. सरपंच उपसरपंच चषक 2026 दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळालंय आणि 3रा दिवस. हा बॉल पाहिला आपण तर वेगाने हाताळला जातोय. पंचांचा इशारा पोहोचला गेला की हा असेल वाईड. दिशा थोडीशी आपण बघितली चुकीची पाहायला मिळाली. गती जास्त प्रदान करण्याचा प्रयत्न रोशन वज्रे आपण पाहिला. एक चांगला बॉलर आहे. डेफिनेटली आपण पाहिलं तर चांगली फिनिशिंग करण्याची क्षमता, म्हणजे डेट ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर बॉलिंगच्या माध्यमातून थ्रू आपण पाहिलं तर मग चांगली फिनिशर म्हणून आपण पाहिलं तर त्यांना नक्कीच एक चांगला गोलंदाज बघितला, परंतु आता थोडंसं दिशाहीन. चांगला बॉल पाहतोय. बॅटर आपण पाहिलं तर आता स्ट्रगल करतात. एका बाजूने आपण पाहिलं तर विकास ह्या खेळाडूला आपण बघितलं तर मग स्ट्राईक मिळेल का, तो नॉन स्ट्राईक एनकडे उभा आहे. त्याच्याकडे आपण बघितलं तर मोठे फटके आहेत.
मोठे फटके आपण बघितलं तर ज्याप्रमाणे मात्र नक्कीच लगावण्याचा प्रयत्न त्यांचा देखील होताना पाहायला मिळू शकते, परंतु या क्षणाला की दयाने एक मात्र लगावलाय, परंतु त्यानंतर थोडासा स्ट्रगल. पुढील बॉल पाहतोय आपण. हा रनअप मध्ये चुकलेत, रनअप मध्ये चुकलेत. पुन्हा डेड बॉलचा इशारा येताना आपल्याला हा बघायला मिळेल. 3 बॉलचा खेळ शेष आहे या ओव्हरमध्ये. 3 बॉलमध्ये डेफिनेटली आपण पाहिलं तर चांगल्या धाबा 40 किंवा 40च्या जवळ जाण्याचा प्रयत्न होताना आपल्याला बघायला मिळू शकतोय. ओ चुकी केली इथे बॅटरने. कदाचित विसरला होता की आपण ऑलरेडी सफल झालेलो आहोत आणि तिथेच आपण पाहिलं तर हा बॉल सोडण्याचा मित्र म्हणेन चुकीचा मात्र विचार आणि तो महागात पडेल. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. बघा आता इथे विकेट मिळाली म्हणजेच या ओव्हरमध्ये 2 बॉलचा खेळ शेष आहे आणि मग लगातार 3 विकेट तर मग हॅट्रिक आणि 1000 रुपयाचं मग पारितोषिक मिळू शकते, परंतु त्याच्यासाठी येणारे उर्वरित 2 बॉल देखील विकेट मात्र मिळवण्याचा प्रयत्न करावा लागेल. आता पाहिलं पण तर मग बॅटिंग करण्यासाठी येणारे नवीन बॅटर्स सूरज कोरडा. दया यांना मी तर म्हणेन थोडंसं नाराज केलं, कारण की पहिल्या बॉलवर सिक्सर ठोकला होता पण त्यानंतर त्यांच्याकडनं झालेली मिस्टेक्स आपल्याला बघायला मिळते. बॅकफुटला जाऊन चांगला फटका पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू गॅप मध्ये प्रस्थान करेल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी. आल्या आल्या मैदानाच्या आतमध्ये ही आहे पेशकश सूरजची चौकार. जल्लोष साऱ्या दिमाचा जागतिक दिवस दिनाचा. जल्लोष साऱ्या दिमाचा जागतिक दिवस दिनाचा. थँक्यू डीजे. 36 धावा अंतिमचा असेल आता मात्र हा बॉल. इनिंगचा अंतिमचा बॉल. नेक्स्ट मॅच टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचं 2 कॅप्टन. सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉटच्या स्वरूपात आपण पाहिलं तर मग फिनिश होताना पाहायला मिळेल. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय आणि या 3 ओव्हरमध्ये फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. आता 37 धाव्यांचं टार्गेट असेल. 36 झालेले आहेत आणि आपण जाणार आहोत आदर सत्कार मान सन्मान या सोहळ्याकडे. आधी मर्याली निघाल्यावर तालावर नसती पोरी न पोर. थँक्यू डीजे. चला टॉसची वेळ झालेली आहे आणि टॉस देखील आपण करूया. अंकित जी कोराट साहब आप आइए, आपके हाथों से शुभ हाथों से हम टॉस स्वेन करेंगे. अंकित कोराड साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. 2 कॅप्टन्स हेड आणि टेल आहे ही टॉसची ओळख सर्वप्रथम करून देतोय अंकितजी कोराड साहेब. आपण पाहतोय आज आपल्याला इथे लाभलेले आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते. त्याला कॉल कोण देईल ठरवा आपसमध्ये. राजावली या टीम कडून हा कॉल येत आहे. हेड एंड इट्स टेल. अब दोन्ही कप्तानों को विश कीजिए. चला आपण बघितलं तर कॉइन स्पिन झाला. कॉइन मात्र आपण बघितलं तर हेड कॉल दिला होता. येतोय टेल. टॉस जिंकलाय मनस टीम काय निवडाल. क्षेत्ररक्षण. रेवाल तबास तुला शुभेच्छा देतोय, कारण की आमच्या पाहुण्यांचा आम्हाला सत्कार करायचा त्यामुळे जास्त वेळ घेत नाहीये. आपण देखील आपल्या संघाशी जॉईन होऊ शकताय. आदर सत्कार मान सन्मान आपण करूया. या अंकित शेड आपण पुन्हा या आपला आदर सत्कार आम्ही आता करतोय. आप आइए, आपका हम आदर सत्कार मान सम्मान शाही सम्मान हम जरूर करेंगे.
या स्पर्धेला आपली अमूल्य अशी ही भेट अंकीची कोराड साहेबांचा हा सन्मान अंकीची कोराड साहेबांचा नक्कीच आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान हा केला जातोय आणि अंकीजी कोराड साहेबांच्या माध्यमातून भरपूर भरपूर नक्कीच या स्पर्धेचं कौतुक केलं गेलंय शुभेच्छा देखील या स्पर्धेला सन्माननीय रवींद्रजी ठक्कर साहेबांच्या या स्पर्धेला मात्र त्यांच्या माध्यमातून थ्रू मात्र मिळालेला आहेत आणि हा त्यांचा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान हा केला जातोय निखिलजी हिंगा त्यांचा देखील आपण हा आदर सत्कार मान सन्मान हा पुढील करणार आहोत या निखिलजी हिंगा आपल्या देखील हा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान हा केला जातोय विद्यमान सरपंच रवींद्रजी ठक्कर साहेबांच्या शुभ हस्ते हा आदर सत्कार मान सन्मान हा केला जातोय ही मायेची शाल त्याचनंतर या स्पर्धेचे आठवण सन्मान चिन्ह आणि त्यानंतर शांतीचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान केला जातोय पुढील सन्मान करूया आपण फेमस यूट्यूबर प्रणयजी काटेला आपण देखील या प्रणयजी काटेला आपल्याला देखील हा आदर सत्कार मान सन्मान हा केला जातोय मिस्टर प्रणय मराठे हा चॅनल आहे नक्कीच सध्या तरी आपण बघितलं की आमचे प्रमुख अतिथी योगेश केवट साहेबांचा हा सन्मान करतोय योगेश केवट साहेबांचा हा सन्मान करतोय आपण थँक्यू सो व्हेरी मच योगेश केवट साहेब आपला देखील नक्कीच अमूल्य वेळ आणि या प्रणय काटेला प्रणय यूट्यूबर आपण पाहतोय प्रणय काटेला यूट्यूबर आणि त्यांचा जो चॅनल आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर प्रणय मराठे हा चॅनल आणि नक्कीच आपण बघितलं तर त्या चॅनलच्या माध्यमातून ह्या स्पर्धेचा रील देखील तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि नक्कीच त्या चॅनलला देखील आपण फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि नक्कीच प्रणय यांच्यासोबत तुम्ही जोडा आणि प्रणय काटेल यांचा देखील हा सन्मान केला जातोय चला मॅचला सुरुवात आणि सुरुवातीलाच आपण बघितलं तर होताना पाहायला मिळत आहे थोडा घात म्हणजेच काय तर नक्कीच हा घात मी तर म्हणेन की स्वतःनेच करून घेतलाय कॅच आला होता कॅच सुटला गेला बॅटर होते आपण बघितले तर मिस्टर निलेश परेट त्यांचा कॅच इथे मात्र सोडला गेला आणि त्यानंतर मिळालेला चौकार 37 धावांचं टार्गेट पूर्ण करायचं आहे प्रत्येक एक धाव प्रत्येक एक बॉल प्रत्येक एक विकेट हे तुम्हाला कशा प्रकारे मिळेल हा विचार करावा लागेल परंतु सोडली आहे आता सोडणार नाहीये तुम्ही कॅच सोडली होती ना तर मी कसं तुम्हाला सोडणार मात्र या वेळेला हा बॉल त्यांनी बाउंड्रीच्या बाहेर नेऊन सोडलाय मिळेल षटकार आमचा आदिवासी दिन साऱ्या जगात गाजतो आमचा आदिवासी दिन साऱ्या जगात गाजतो आमचा आदिवासी दिन साऱ्या जगात गाजतो थैंक यू डीजे जैसे कहा जाता है ना सुख दुख में जो साथ देते हैं वो रिश्ते होते हैं लेकिन जो मुसीबत में साथ देते हैं ना वही तो असली फरिश्ते होते हैं डेफिनेटली आपण पाहिला कॅच सुटल्यानंतर मग हा खेळाडू आहे ना फरिश्ता नक्कीच बनताना पाहायला मिळेल सूरज आणि निलेश दोन जबरदस्त खेळाडू आहेत मॅच विनर प्लेयर्स आहेत आणि मॅचला मात्र कलाटणी देण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल ऑप्शनच्या बाहेर बॉल मात्र क्रॅकिंग शॉट पाहतोय तिकडे फिल्डर आहेत कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळेल धाव कन्वर्ट केली जाईल ऑन अँड ओनली 1 एकच धाव फलक वाढलं गेलंय धाव फलकावर 11 37चं लक्षाचा पाठलाग करायचं आहे परंतु सुरुवात व्हायला हवी ती झाली आहे षटकार चौकार मिळालेत आणि एक चांगला प्लॅटफॉर्म सेट झालाय मग जेव्हा प्लॅटफॉर्म सेट असेल ना मग गाडी वेगाने पळते आणि आता आपण पाहू शकतो ही ट्रेन मात्र आपण बघितलं ज्याप्रमाणे सुटली आहे आणि ही ट्रेन कशा प्रकारे आपलं मात्र जे स्थानक आहे ना जे स्टेशन आहे ते मात्र गाठायचं आहे तर स्टेशन आहे 37च्या प्लॅटफॉर्म क्रमांकावर आणि त्या क्रमांकावर कधी पोहोचेल पाहूया सूरजच्या पॅड मध्ये बॉल जाईल मात्र जसं म्हटलं जातंय ना बंदूक मधून निघालेली गोली आणि तसं मात्र हा फटका निघतो बॅट मधून आणि भरतोय 7 धाव्यांनी ही झोली
6 षटकार. गाजतो आमचा आदिवासी दिन साऱ्या जगात गाजतो. सूरज मालीची बातच नक्कीच न्यारी है. म्हणतात ना की बंदे हम है उसके हम पे किसका जोर, हम उम्मीदों की किरण निकली है चारों ओर, इरादे है फौलादे, हिम्मत है हर कदम, आज इस मैदान में एक इतिहास जरूर लिखेंगे हम. आणि इतिहास लिखण्याच्या अनुषंगाने मात्र पण पाहताय हा खेळाडू. सफल झाले होते. हो मिस्टेक, बिग मिस्टेक, मोठी मिस्टेक विकेट किपरच्या थ्रू. आणि एक्स्ट्रा रन्स असतील का पाहूया आपण. चौकाराचा तर मिळाला इशारा, परंतु यात डेफिनेटली एक्स्ट्रा असतील 22च्या स्वरूपात 4. मी आदिवासी धान्यवाघर. थँक्यू डीजे. धाव फळकावर धावा झाल्यात 21. 5 चेंडू मध्ये 21 झाल्यात बघा. म्हणजेच मंजिल अभी दूर नहीं है, मंजिल के हम करीब करीब पहुंचने वाले हैं, मंजिल को हम पाने वाले हैं और उस दिशा में चल पड़े. आगे निकल कर खेलने का प्रयास इस बार. देखो कितना आगे निकल कर आए थे, लेकिन बल्लेबाज को गेंदबाज ने देख लिया था. बाउंसर गेंद या इस्तेमाल किए और बेहतरीन डॉट गेंद के साथ इस ओवर को समाप्त किया. लेकिन ओवर को समाप्त होने से पहले क्या कुछ हुआ है देखेंगे तो बहुत सारे रन खर्च किए. कुल मिलाकर 21 रन खर्च किए. अब जीत का जो मंजर है ना इजी कर दिया, क्योंकि अब आने वाली 12 गेंदें और 12 गेंदों में जीतने के लिए मुकाबला 16 रनों की जरूरत है. आसान कर दिया लेकिन पूरा नहीं हुआ है. अभी आधा अधूरा काम है, लेकिन ये पूरा किस तरह से करेंगे आने वाला वक्त जरूर बताएगा. चला पुढील पाहूया आपण नेमकं कशा प्रकारे आता ह्या धावा चेस होतात आपल्याला पाहायला मिळतील. 16 धावा अजून देखील हव्या आहेत. कारण की कुशल मुवमेंट मध्ये आपण बघितलं काय झालं. कुशल मुवमेंट मध्ये पहिलाच बॉल होता ना तो कॅच सुटला गेला, हा कुशल मुवमेंट होता. आणि त्यानंतर आपण पाहिलं की तो कॅच चौकारामध्ये कन्वर्ट झाला आणि मग 21 धावा. 12-16 समोर असतील आपण पाहिले तर निलेश. त्यांना एक जीवनदान, जीवनदान नाहीये तर त्यांना दिलेलं होतं ते वरदान. सामना करतील दया. बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉल त्यांचा समोर खेळला जातोय. विशाल कमाल करी आपण पाहतोय नक्कीच तिथे आहेत. या दोन बंधू मध्ये आपण बघितले तर विशाल तो चालला नाहीये. पहिल्या बॉलवर मात्र तो बाद झाला. त्यानंतर आपण बघितलं की विकास त्याच्याकडे होती संधी, परंतु शेवटच्या षटकामध्ये त्याला स्ट्राईकच मिळाली नाहीये. त्यामुळे ज्या धावा मित्र म्हणजे 40 प्लस जायला हव्या होत्या त्या गेल्या नाहीये. आता इथे आलेली पहिल्या बॉलवर 1, 11 मध्ये आता 15 असं हे समीकरण असेल. हा बॉल पाहतोय आपण. कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं मारा करताना पाहायला मिळतील. बॉलर दया, समोर सूरज. ही चांगली लेंथ हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑन द राईट शॉट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. सूरजसाठी परफेक्ट लाईन हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता, कारण की थोडंसं आपण बघितलं की बॅटला मात्र आपण पहिलं चांगल्या प्रॉपरली टायमिंग करतोय, मिडल करतोय. मग थोडंसं आपण बघितलं की ही लेंथ त्यांच्या झोन पासून बाहेर लांब थोडी टाकण्याचा प्रयत्न केला आणि तिथे सफलता मिळाली. डॉट 15 धाव्यांची गरज आहे. 10 मध्ये 15. क्या मैच में ट्विस्ट आएगा? मैच में ट्विस्ट तो नहीं है, लेकिन आने वाला है, शायद आने वाला है. बघा इथे एखादा चांगला बॉल, एक चांगली विकेट, एखादा चांगला बॉल जो इथे जर येताना बघायला मिळाला तर डेफिनेटली थोडासा लढ होऊ शकतो, म्हणजे कमबॅक करू शकतोय ब्लेसिंग स्टार्स टू. बॉल समोर हवेत आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मैं हूँ आजाद परिंदा, न चलेगा मुझ पे किसका जोर, जब तक हूँ मैदान के अंदर तब तक ये दिल मांगे मोर. 6 नवीन दुनिया दाऊ आहे खाल पुरुषाचा किंग मेकर. तुम नवीन दुनिया दाऊ आता एकच. थैंक यू डीजे. तकदीर बदली, तस्वीर बदली, बदला है ये पिक्चर और गेम को चेंज करने वाला लगा दिया है सिक्सर. पंचावर पाहुण्यांचं आणखीन आगमन होताना बघायला मिळते आम्हाला. आता 9 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज आहे. 9 मध्ये पंच उपसरपंच ट्रॉफी 2026 में दिल की गहराई से स्वागत करते हैं.
दोपहर का वक्त और जानी मानी हस्ती यहाँ पे आ चुके हैं और सभी का हम फिर से एक बार स्वागत करेंगे। बल्ले का किनारा, क्या मिलेगा सहारा? जी हाँ, इस बार मिला है सहारा और बल्लेबाज को किया है चलता पैविलियन बॉक्स की तरफ। सूरज एक बेहतरीन खिलाड़ी, अच्छे टच में लग रहे थे, उनको किया है चलता, विकेट का पतन। आदिवासांच्या नावाचा होतो या बोलबाला, आदिवासांच्या नावाचा होतो या बोलबाला, आज होतो या बोलबाला, वीज कडाडली ढगाला, आपला आदिवासी दिन आला. थँक यू सो व्हेरी मच. बघितलं तर 8 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. एक सिक्सर मात्र ठोकला. मॅचला आपण बघितलं थोडंसं बरोबरीमध्ये आणलं, परंतु एक मोठा ट्विस्ट निर्माण झाला तिकडे की या बॉलवर इन्फॉर्म बॅटरची विकेट मिळाली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेफ्ट हँडेड कैलास डोंगरकर डेफिनेटली आपण पाहिलं आणखीन एक लेफ्ट हँडेड अँड अटॅकिंग बॅट्समॅन आहेत. अटॅकिंग क्रिकेट खेळण्याची ही त्यांची ताकद आहे, ओळख आहे, परिभाषा आहे आणि परिचित भाषेमध्ये आपण बघितलं तर मग क्रिकेट खेळतील का जशी खेळी सूरजने केली. आणि हा हवेचा वेग बघा, हवेचा झोक बघा किती मात्र आपण पाहायला वाढलाय. बेहतरीन गेंद डाली है, चकमा देने वाली गेंद, रफ्तार से भरी गेंद, बेहतरीन गेंद. अब देखो एक विकेट आया, उस विकेट की बदौलत क्या इस मैच में अब कमबॅक होने वाला है. मंचावर आपण पाहतोय पाहुणे आम्हाला लाभले गेलेत. मुनाफ बलोच साहेब बहुजन विकास आघाडी अध्यक्ष आहेत. त्यानंतर पप्पूजी अन्सारी, इम्तियाजी शेख साहेब, अजीजी शेख साहेब आणि देवेंद्रजी खरे साहेब, या सगळ्या पाहुण्यांचं मी या सरपंच उपसरपंच ट्रॉफी 2026 मध्ये मनापासून स्वागत करते. आए हुए सभी मेहमानों का हम दिल के गहराई से स्वागत करेंगे. अब इस मुकाबले को देखेंगे. या मॅचला आपण बघतोय, या मॅचला जिंकण्यासाठी धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू आणि 9 धावा. 6 गेंदों में अब 9 रनों की जरूरत है. एक सिक्सर लगा दिया था सूरज माली ने, लेकिन वो आउट होने के बाद ऐसा लग रहा है कि गेंदबाजी करने वाली टीम ने यू टर्न लिया है, मैच में कमबैक किया है. मुकाबला चलता हुआ मैदान के अंदर एक तरफ बल्लेबाजी करने वाली टीम रन चेस कर रही है, 37 रन 18 गेंदों में. लेकिन अब मुकाबला इस पड़ाव पे आया है कि 6 गेंदों में 9 रनों की जरूरत है. फील्डिंग करने वाली टीम देखो ब्लेसिंग सास उम्बरपाड़ा की टीम है, यानी कि दोनों टीमें नजदीक ही है. लेकिन अब ये मुकाबला इतना नजदीक पहुंच चुका है ना कि इस मुकाबले को जीतेगा और आगे निकल जाएगा, क्योंकि ये कुशल वाला ओवर है, ये आखिरी मोमेंट वाला ओवर है. क्योंकि इस मुकाबले में ये गेंदबाज है ना, ये तो बचाने की कोशिश करेंगे, लेकिन बल्लेबाज है ना पूरी तरह से जी जान लगा देंगे कि इस मुकाबले को हम किसी भी तरह अपनी तरफ खींचेंगे. लेकिन खींचने के लिए 2 गेंदे ठीक है, लेकिन अब यहाँ पे तो परीक्षा लेने वाले गेंदबाज बल्लेबाजों की, या फिर गेंदबाज की परीक्षा लेंगे बल्लेबाज. परीक्षा तो होने वाली, कोई किसकी भी ले, लेकिन परीक्षा तो होने वाली है. 6 गेंदों में अब 9 रन. पहली गेंद रोहन गेंदबाजी मार्ग पर, स्टंप की दिशा में डाली हुई गेंद, फील्डर है वहां पे, घेरे पे मिसफील्ड हुई है. 1 रन. विशाल वहां पे आते हुए 1 ही रन मिला है. मुकाबला क्या इंटरेस्टिंग बनने जा रहा है. जी हाँ दोस्तों, ये मुकाबला शायद से इंटरेस्टिंग बनेगा. पहली गेंद पे सिंगल, लेकिन अब कैलाश आई है स्ट्राइक एंड के ऊपर. इन्होंने मन बनाया तो ये मैच को पहले ही खत्म कर दे सकते हैं, लेकिन गेंदबाज है, गेंदबाज भी कम नहीं है. बेहतरीन गेंद, क्या बात है, जड़ में डाली हुई गेंद, फील्डर है वहां पे. केवल 1 रन मिलेगा. मुकाबला अब ऐसा लग रहा है कि क्लोज जा रहा है, क्योंकि इस मुकाबले में आने वाली गेंदें 4 और जीतने के लिए 7 रन. 2 बल्लेबाज लेफ्ट हैंडेड है, लेकिन गेंदबाज की तारीफ करनी होगी, क्योंकि अब इस वक्त जिस तरह से गेंदबाजी कर रहे हैं ना, ऑफ स्टंप के बाहर कोई भी मौका नहीं दे रहे बल्लेबाज को हाथ खुल के खेलने का. बेहतरीन गेंद, क्या बात है, पूरी तरह से इस मुकाबले में गेंदबाज ने बल्लेबाज को रोक दिया है. आसान किया था मुकाबला, 9 गेंदों में 9 रन चाहिए थे, लेकिन अब इस वक्त 3 गेंदें और जीतने के लिए 7 रनों की जरूरत है.
3 गेंदे 7। ये मुकाबला देखो बल्लेबाज ने किस तरह से ये डॉट खेल के कठीण कर दिया है। उशील समोर पाहतोय पुन्हा एकदा फिल्डर आले। ओ मिस्टेक झाली आहे। हा बॉल वाचवायचा होता, पकडायचा होता, बाउंड्री रोखायची होतीये, नाही चुकीच झाली आहे। मी तर म्हणेन मोकळा श्वास आता टीमने घेतलाय। 2 चेंडू आणि 3 धावा। हा संजीवनी देणारा, हा चौकार संजीवनी देईल। 2 गेंदों में अब 3 रन, 2 चेंडू आणि 3 धावा। मॅच होता कुठे आणि मॅच आला कुठे, कौतुक करावं लागेल बॉलरचं। बॉलर आहे रोहन। 2 मध्ये 3। आपण बघितलं पहिल्या दिवसामध्ये देखील असा मॅच आला होता 2 मध्ये 3, परंतु त्या मिसफिल्डमुळे एकाच बॉल मध्ये 3 झाल्या होत्या। आता इथे देखील आपण पाहू शकतो 2 मध्ये 3, परंतु आता तर मी तर म्हणे की जास्त जड नाही जाणार आहे, कारण की जास्त धाव म्हणजे बाउंड्री शोधणं थोडंसं कठीण वाटत होतं, परंतु बाउंड्री इझिली मिळाली। जास्त मेहनत करता मी तर म्हणेन की बाउंड्री मिळाली, कारण की फिल्डर तिकडे पोहोचूच शकले नाही, म्हणजे फिल्डर पोहोचले परंतु चेंडूला रोखू शकले नाहीये। त्यामुळे आता मॅच आपण बघितलं तर मग 2 मध्ये 3 क्रिटिकल मॅच झालाय, जबरदस्त मॅच झालाय, रोमांचक मॅच झालाय, उत्साहवर्धक मॅच झालाय। 2-3। ओहो नेमकं काय झालंय तर बघ बॅटरने हा बॉल मिस केला, धाव एकच मिळाली आहे। आता हृदयाचे ठोके वाढलेत का, कारण की मॅच मध्ये आपण पाहिलं 1 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज, ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में साथ खड़ा वही होता है सबसे बड़ा, या वळेला कोण बडा। मॅच आपण पाहिली तर काय जबरदस्त सिच्युएशन मध्ये आले। दुपारचा 17 आणि या दुपारच्या 17 मध्ये मॅच इंटरेस्टिंग झालाय। डेफिनेटली आपण पाहतोय बघा 1 ओव्हर मध्ये आपण बघितलं तर 21 तब्बल धावा आल्या होत्या। आज जबरदस्त झालंय, आपण पाहू शकतोय। फिक्रे क्यों करते हो, फिक्रे से क्या होता है, रख भरोसा अपने आप पर और दिखा दे जमाने को फिर क्या होता है। बॉल खेळलाय, फिल्डर दूर आहेत आणि धाव एक मिळाली। 2 धावा पूर्ण, सामना जिंकला जातोय वाघोबा स्पोर्ट्स टीव्ही टीमच्या माध्यमातून। जिंकलाय मॅच। हातातला मॅच आला होता आणि तो गमावला, चुकीचा मी म्हणेन। जो क्षेत्ररक्षण झालं, चौकार आला होता ना, तोच तर कुशल मुवमेंट होता। आमचे पाहुणे नक्कीच रजा घेताना पाहायला मिळतात, त्यांचे आभार व्यक्त करतोय। विलासजी वाडा, त्यानंतर मणिजी टोकरे, अजितजी दोदडे, त्यानंतर योगेशजी केवट, निखिलजी हिंगा, अंकित शेटकोराड आणि नक्कीच या सगळ्यांचा आभार व्यक्त करतोय। चला आता जाऊया आपण प्लेअर ऑफ द मॅचच्या दिशेने। घेऊन हाती नंगी तलवार, घेऊन हाती नंगी तलवार, त्याने एकदाच फिरवली, या आदिवाशाच्या पोरानं बाल्या बाल्याची मस्ती फिरवली, आदिवाशाच्या पोरानं। थँक्यू डीजे। चला आपण मंचाच्या दिशेने जातोय। मंचावर भरपूर आम्हाला पाहुणे लाभले गेलेत आणि या पाहुण्यांचा आदर सत्कार आपण करूया।